सुंदर वाचनीय शुभ विचार। मानवी मन हे अत्यंत भावुक असतं। जर आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जीव लावला आणि खूप जीवापाड प्रेम केले तर अशाच व्यक्तीच्या कृतीमुळे आपले मन अत्यंत दुःखी होत असते। गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठांतून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात। म्हणून सावध राहा। जीवनात व्यापक अनुभव येण्यासाठी 3 गोष्टी करा: वाचन, पर्यटन आणि श्रवण। प्रत्येक जण जग बदलायचा विचार करतो, पण स्वतःला बदलायचा विचार कुणीच करत नाही। असूनही जी दिसत नाही पण मनाला जाणवते ती भावना, मात्र जे नजरेला दिसतं तो व्यवहार। सरलेल्या क्षणांना मुठीत घट्ट धरून ठेवू नये। मूठ उघडताच मुठीत काहीच उरत नाही। सगळे आरसे, सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवित नाहीत। गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही। त्यासाठी सावधान राहा, कारण जास्त गोड बोलणारे पण इजा पोहोचवू शकतात। परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा। आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही। गेलेल्या गोष्टींकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा। कदाचित आपल्याला यासाठी डोळे मागे न देता पुढे दिले असावेत। प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात। ते तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो। जीवन हे हार्मोनियम सारखे असते। सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या, दुःखाच्या पट्ट्या काळ्या, पण गंमत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माण होत नाही। जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला। तुमचे तत्व नाही, कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही। माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्याच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो। आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो। इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो आणि एकदा तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरविण्यासाठी खेळतो। आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा: दुःख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा, आणि व्यक्ती महत्वाची असेल तर दुःख विसरा। पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करते। आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखीच असतात। काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी, आणि काही मुळासारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी। माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आले पाहिजे। जग खूप चांगलं आहे, फक्त चांगले वागता आले पाहिजे। जेथे ज्ञान देण्याची शिकवण असते तेथे संपत्तीची कमी नसते, आणि जेथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते। त्यामुळे मित्रांनो, विचार हे आपले चांगले ठेवा, चांगल्या प्रकारे वागा, आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टींनी नक्कीच आत्मसात करा। आणि जर काही अनुभव आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।